नमस्कार प्रेक्षकांनो आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त दाखवला आहे. इकडे विद्याधरने जो काही कांड केला आहे, मुलांना सगळं सत्य सांगितलं आहे आणि त्यानंतर ह्या विद्याधरने आनंदीच्या अंगावरती काळा रंग टाकलेला आहे, तिच्या चेहऱ्याला काळा रंग फासला आहे आणि त्यानंतर मुलांनी जे काही ह्या विद्याधरसोबत केलं आहे, म्हणजे विद्याधरचा खरा चेहरा समोर आल्यानंतर विद्याधरला अशी काही अद्दल घडवली आहे की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळेजण हॉलमध्ये गोळा झालेले असतात आणि त्याच वेळेला पृथ्वी म्हणतो की तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं आहे, ते म्हणजे तुमच्यासाठी आम्ही एक फॅमिली ट्री आणलं आहे. आता पृथ्वी थोडासा चिडलेला असतो, पण युगंधरला कळत नाही आहे आणि तो मितालीला म्हणतो की मिताली दाखव यांना. मिताली जाते, त्याच्यावरचा जो लाल रंगाचा कपडा ठेवलेला असतो ती बाजूला करते आणि हा आता युगंधर म्हणतो की वा वा पोरांनो, खूप छान बनवलं आहे. पृथ्वी म्हणतो की हो, आपल्या लहानपणीच्या आठवणींना एकदा उजाळा देतोय. आपल्यासोबत असलेल्या लहानपणीच्या आठवणी, सगळे फोटो सगळे याच्यावरती लावलेत. आणि युगंधर आता त्यांचं कौतुक करतो आणि पोरांना म्हणतो की या पोरांनो, जवळ या. आणि त्या तिघांना सुद्धा आता तो मिठीमध्ये घेणार असतो, जवळ घेणार असतो. आणि तेवढा आता मिताली पटकन पुढे जाते आणि तिने जो रॉकेलचा डब्बा तिथे खाली ठेवलेला असतो ती उचलते आणि त्याच्यावरती रॉकेल टाकायला सुरुवात करते. आता हे तिघं पोरं पण युगंधरकडे रागारागाने बघत असतात बरं का, पण युगंधरला त्याची म्हणजे तशी भणकच नाही आहे. मिताली तो रॉकेलचा डब्बा काढते आणि जे फॅमिली ट्री आहे त्या फॅमिली ट्रीवर सगळं रॉकेल होतच असते. युगंधर म्हणतो, अगं मिताली, हे काय करतेस तू, काय करू राहिले तू. आता इकडे माई बाकी सगळ्यांनाच धक्का बसलाय. बापूसुद्धा म्हणतात, अगं मिताली, काय हे काय करतेस. शिल्पासुद्धा आहे, ती आता मितालीला थांबवत असते आणि म्हणते की मिताली बाळा थांब, काय करतेस राजा तू. पण मंडळी, आता ही मिताली नाही, ते कोणाचं काही ऐकत नाही आहे. तिने पूर्ण ते रॉकेल घेतलं आहे आणि त्या फॅमिली ट्रीवरती सांडलेलं आहे. आणि त्यानंतर ती बाजूला जाते आणि म्हणते की वा युगंधर निंबाळकर, वा छान तमाशा मांडलाय तुम्ही ह्या सगळ्याचा. युगंधर म्हणतो, अगं मिताली, काय करतेस, काय बोलतेस, तुला कळतंय का तू काय करतेस ते. आता आनंदीला आणि ह्याला काही कळतच नाही आहे. आनंदी म्हणते, हा तर रॉकेलचा वास आहे, नक्की काय चालू आहे हे सगळं. आनंदीला समजतच नसतं की हा सगळा काय प्रकार आहे, काय सुरू आहे. तर हा विद्याधर म्हणत असतो की युगंधर निंबाळकर, खूप जास्त उडत होतास ना, आज तुझ्या गर्वाचं घर खाली होणार आहे. माझ्या आयुष्याची दिवाळी करायला चालला होतास ना, आज तुझ्या आयुष्याची होळी पेटणार आहे, होळी. मंडळी, ह्या विद्याधरने मुलांचे ना आधीच भरपूर कान भरून ठेवलेले असतात आणि याची कल्पना कोणालाही नाही आहे. पृथ्वी पुढे तो मॅच बॉक्स घेतो आणि ती कांडी पेटवतो. आनंदी म्हणते, हा तर माचीशी काडी पेटवल्याचा आवाज आहे, नक्की काय होतंय का इथे. आणि आता इथे लगेच युगंधर म्हणतो, पृथ्वी थांब थांब, असा वेडेपणा करू नकोस, काही करू नकोस. पृथ्वी अजिबात ऐकत नाही आहे आणि ती पेटवलेली कांडी आहे ना, ती त्या फॅमिली ट्रीवर तो टाकून देतो आणि तिथे आग लागलेली असते. युगंधर म्हणतो, पोरांनी तुम्हाला काय झालंय, काय का करताय तुम्ही असं, काय झालं. पृथ्वी, अरे सांगशील का काय झालंय ते. पृथ्वी म्हणतो, युगंधर निंबाळकर, आज तुम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळाला नाही का, आणि आम्ही तिन्ही मुळं मिळून तुम्हाला सुद्धा आज एक खूप मोठा पुरस्कार देणार आहोत. आणि त्याने आता ते माचीची कांडी आहे ना, ती त्या झाडावरती टाकली आहे, जी फॅमिली ट्रीवर टाकली आहे. माई म्हणतात, अरे पृथ्वी, काय झालं, का असं वागतोय तू, काय झालं तरी काय ते तरी सांगाल का. युगंधर आता ओरडत असतो की पोरं तुम्ही काही सांगतच नाही आहे. आणि तो म्हणतो की अरे कोणीतरी पाणी होता, ह्याच्यावरती पाणी होता, काय चाललंय हा सगळा प्रकार. मिताली आता टाळ्या वाजवते आणि म्हणते की वा युगंधर निंबाळकर, वा, पुरस्कार मिळाला ना तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा एक पुरस्कार आमच्याकडून सुद्धा तुम्हाला. आता हा विद्याधर हा सगळा काय ड्रामा बघतो आणि म्हणतो की हा ड्रामा बघायला काय मज्जा येते, ह्या दिवसाचीच मी इतके दिवस वाट बघत होतो. आणि मंडळी, आता आनंदी आणि ह्या युगंधर त्यांच्यासमोर भीषण अशी आग लागलेली आहे. आणि ही मिताली म्हणते की का केलं तुम्ही असं, का केलं, का फसवलं तुम्ही आम्हाला, का आमच्या आईला फसवलं. आता मंडळी, हे लोक दोघं जण काय बोलत आहेत ना, त्यांना काही कळत नाही आहे. शिल्पा म्हणते, अरे काय झालं आहे, तुम्ही सांगाल का आम्हाला, तुम्ही का असं करताय. मंडळी, आता ह्या दोघांना तिघांनाही कळलं आहे की ह्या दोघांचं लग्न झालं आहे आणि ह्या सगळ्यांना असं वाटतं की ह्यांना आधीपासूनच माहिती आहे. सो ह्या सगळ्या प्रकारामध्ये पृथ्वी म्हणतो की का का केलं तुम्ही असं, आनंदीशी लग्न करून इतके दिवस आम्हाला अंधारामध्ये का ठेवलं, आम्हाला का फसवलं. ही आनंदी तुमची बायको आहे आणि इतके दिवस तुम्ही आमच्याशी हा सगळा खोटेपणा केलात, ड्रामा केलात, फसवणूक केलीत, का केलं हे सगळं. त्यावर आता हा युगंधर म्हणतो की तुम्ही काय बोलताय, काय तुम्हाला काही कळतंय का. आता युगंधरला सुद्धा असं वाटत असतं की मुलांना आधीपासूनच ह्या गोष्टी माहिती आहेत,
तर आता पृथ्वीने त्याच्याकडे असलेला जो मोबाईल आहे ज्याच्यामध्ये त्यांना अवॉर्ड मिळताना त्या माणसाने सांगितलेलं असतं की हा पुरस्कार तुमची धर्मपत्नी आनंदी निंबाळकर यांच्या हातून तुम्हाला देण्यात येत आहे. आणि ही जी क्लिप आहे ना, आता तो पृथ्वी जो आहे तो इथे युगंधरला दाखवतो आणि म्हणतो की हे काय आहे. आनंदी युगंधर निंबाळकर तुमची धर्मपत्नी आहे, म्हणजे तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही सर्रास इतके दिवस आमच्याशी खोटं बोलत आलात का? युगंधर निंबाळकर बोला, का खोटं बोलात तुम्ही आमच्याशी? मंडळी तेवढ्यात आता हा जो प्रांजल आहे तो सुद्धा म्हणतो, बाबा बोला ना, का खोटं बोलात? तुमचं आनंदीशी लग्न झालं होतं, एवढं मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपून का ठेवलीत? आम्ही या घराचे भाग नाही आहोत का? ह्या घराचे सदस्य नाही आहोत का? तुम्हाला आम्हाला एकदा सांगावंसं वाटलं नाही आहे का? आमचं मत लग्न करण्याआधी विचारात घ्यावंसं वाटलं नाही आहे का? आम्हाला काय वाटेल असं तुम्हाला अजिबात वाटलं नाही आहे का? आता हा प्रांजलसुद्धा खूप धडाधड बोलत असतो आणि म्हणत असतो की काय झालं? आमच्या आईवर तुमचं प्रेम नव्हतं? इतके दिवस तुम्ही हे दाखवत आलात की तुमचं आमच्या आईवर प्रेम आहे, हे आहे, ते आहे, म्हणजे ते सगळं खोटं होतं का? सगळा खोटा दिखावा होता म्हणून तुम्ही ह्या आनंदीशी लग्न केलं? तर मंडळी आता इथे हा पृथ्वीसुद्धा चिडलेला असतो आणि बोलतो की बोला ना युगंधर निंबाळकर, बोला, का का लग्न केलं तुम्ही ह्या आनंदीशी? का आईची अशी फसवणूक केलीत? तुमचं आईवर प्रेम नव्हतं का? म्हणजे तुमचा हा सगळा सगळा हा काही जो होता तो सगळा दिखावा होता. म्हणजे आता आम्हाला कळतंय की आम्ही जेव्हा इथे रिटर्न आलो त्यानंतर ह्या मुलीने आमचा विश्वासघात करत आमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा एक खोटेपणा होता, दिखावा होता. का? तर हिने आमचं मन जिंकलं की आम्ही हिचं नातं एक्सेप्ट करू, हिला आमच्या आयुष्यात आईचं स्थान देऊ, यासाठी हे सगळं केलं ना. आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं दोघांनी मिळून नाटक केलं. या आनंदीला आमची ह्या घरातली नोकर आहे असं आम्हाला सांगून दिलं. आमचं मन जिंकावं म्हणून आईच्या श्राद्धाच्या दिवशी तुम्ही तिच्याकडून मंत्रहवन करून घेतलात. का? तर आम्ही तिच्यावरती इम्प्रेस होऊ. त्यानंतर काय सांगितलं की आनंदी ह्या घरातली नोकर आहे, ह्या घरची सदस्य आहे, हे सांगितलं. आणि तिच्याकडून थालीपीठं बनवून घेतलीत आईची रेसिपी सांगून. का? तर आईच्या हातच्या थालीपीठं खाल्ल्यानंतर आम्हाला आईचं प्रेम मिळेल, तिच्याबद्दलचा आमच्या आईबद्दलचा आदर वाढेल. ह्या सगळ्यासाठी तुम्ही हे केलं ना. म्हणजे हे सगळं ठरवून आणि नाटक करून केलं. मी माझ्या प्रोडक्ट तुमच्याकडे घेऊन आलो प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी व तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिला नकार दिलात आणि मग या आनंदीला आमच्याकडे पाठवलात. का? तर आनंदीला गुड बुक्समध्ये यायला हवं, आम्ही तिचा आदर करू, रिस्पेक्ट करू. कसं या आनंदीने आपल्या दोघांमधली दरी दूर केली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी ठरवून आणि प्लॅनिंग करून केलं ना. म्हणजे ह्या सगळ्याचं क्रेडिट कसं आनंदीला जाईल, ती कशी बिचारी आहे, यासाठी तुम्ही सगळं केलं ना. मंडळी आता हा पृथ्वी एक एक करत सगळ्या गोष्टी आता युगंधरसमोर आणत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या विद्याधरने त्याच्या मनात भरलेल्या असतात. युगंधरचं आणि आनंदीचं हे सगळं प्लॅनिंग आहे आणि प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात. तुमच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी, प्रेम निर्माण करण्यासाठी हे सगळं काही त्याने आता त्याच्या मनात भरलेलं असतं आणि हा पृथ्वी तेच आता इथे सगळ्यांसमोर बोलून दाखवत असतो. तर मितालीसुद्धा म्हणत असते की म्हणजे मला आता आठवतंय की वटपौर्णिमेची पूजासुद्धा त्यांनी आनंदीसाठीच केली होती आणि आपल्याला काय सांगितलं, सोयीस्कर आपल्याशी ते खोटं बोलले, आपल्या आईसाठी ही पूजा करतोय असं म्हणाले आणि त्यांनी ती केलेली पूजा आनंदीसाठी होती. आणि तो आता दिवस त्यांना आठवतो आणि म्हणतात की म्हणजे यांनी आपली आई जिवंत असताना आपल्या आईसाठी कधीच ही गोष्ट केली नाही आणि हे सगळं ते आता ह्या आनंदीसाठी करतायत. तर आता पृथ्वीसुद्धा म्हणतो की सांगा ना, आई जिवंत असताना तुम्ही आईसाठी कधी हे केलं का? तिच्यासाठी कधी केलं का? जर तिच्यासाठी केलं असतं तर ती आज जिवंत असते. जेव्हा तिला तुमची गरज होती तेव्हा तिकडे फॅक्टरीमध्ये तुम्ही पैशांच्या नोटा मोजत होतात, पैसे मोजत होतात. तेव्हा तुम्ही माझ्या आईला वेळ दिला नाही, तिची इतकी काळजी घेतली नाही आहे. आणि हे सगळं कोणासाठी? तुम्ही ह्या आनंदीसाठी करताय, आनंदीसाठी. तर मंडळी आता हा जो प्रांजल आहे तो सुद्धा चिडलाय आणि म्हणतो की सांगा ना बाबा, का केलं तुम्ही असं? का केलं ही मुलगी? काय हिचं नाव? आनंदी. का केलं तिच्याशी लग्न? कशासाठी? काय सिद्ध काय करायचं होतं तुम्हाला हे सगळं करून? अहो, एकेकाळी आमच्या आईने तुमच्यावर इतकं प्रेम केलं, ते प्रेम असं एका क्षणात संपलं का? तुमचं आमच्या आईवर प्रेम नव्हतंच का? नाही म्हणजे तुमचं आमच्या आईवर प्रेम असतं तर तुम्ही आत्ता ह्या मुलीशी लग्न करून तिला घरात आणलं नसतं. आता हा प्रांजलसुद्धा, हे तिघंसुद्धा त्यांना बरंच काय काय बोलत असतात. त्यावर आता हे लगेचच युगंधर आहे तो म्हणतो की तुम्ही हे सगळं आत्ता का बोलताय? म्हणजे ही गोष्ट तुम्हाला आधीसुद्धा माहीत होती ना? म्हणजे आनंदीने तुम्हाला चिठ्ठीमध्ये हे सांगितलं होतं, मग तुम्ही हे आत्ता का बोलताय? तर मंडळी आता आनंदीसुद्धा म्हणत असते की तुम्हाला ही गोष्ट मी चिठ्ठीतून लिहून दिली होती, तेव्हा तर पृथ्वी ह्या सगळ्या गोष्टी तू एक्सेप्ट केल्या होत्यास, मग आता काय झालं? आता का ही गोष्ट तू नाही म्हणतोयस? त्यावर पृथ्वी म्हणतो की कोणती चिठ्ठी? कोणत्या चिठ्ठीमध्ये?
त्यावर आनंदी म्हणते, मी तुला जी चिठ्ठी लिहिली होती त्याच्यामध्ये मी सरळ सरळ लिहिलं होतं की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झाले म्हणून, आणि त्यानंतर तू ह्या नात्याला स्वीकारलं होतंस तेव्हा तू म्हणाला होतास. त्यावर आता पृथ्वी म्हणतो, ए गप ग ए, तू तर बोलूच नकोस, एक नंबरची खोटारडी. त्या पत्रामध्ये असं काहीही नव्हतं, काहीही लिहिलं नव्हतंस. त्या पत्रामध्ये तू सरळ सरळ लिहिलं होतंस की मी तुमच्याशी मैत्री करण्याच्या पात्रतेची नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्या घरची एक नोकर आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या घरात राहू शकत नाही आहे, तुमची मैत्री स्वीकारू शकत नाही आहे, म्हणून मी हे घर सोडून जाते, हे तू त्या पत्रामध्ये लिहिलं होतंस. आणि आता तू सरळ सरळ खोटं बोलतेस. मंडळी, आता हा पृथ्वी आनंदीला सुद्धा खोटं ठरवतोय, म्हणजे ॲक्च्युली ते पत्रामध्ये तेच असतं. आणि आता हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. म्हणजे आनंदीने तर सगळ्यांना सांगितलं की त्यांनी पृथ्वीला पत्रात असं असं लिहिलं होतं. आनंदी म्हणजे, पृथ्वी अरे असं नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी पत्रामध्ये सरळ स्पष्ट शब्दात ही गोष्ट लिहिली होती. तो म्हणतो, ए गप्प बस, तू एकदम गप्प बस, मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. आमच्यासमोर असं गोड गोड खोटं बोलून आमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलास, आणि तुला काय वाटलं आम्ही तुझ्या जाळ्यामध्ये अडकू, तुला ह्या घरात आमच्या आईचं स्थान देऊ? मंडळी, आता ह्या सगळ्यांसमोर हा युगंधर आहे ना तोंडावर पडलाय खरं तर. कारण युगंधरला सुद्धा हेच वाटत असते की आनंदीने पत्रातून जे लिहिलंय ते पृथ्वीला कळलंय आणि त्याने ती गोष्ट मुलांनी एक्सेप्ट केली आहे, आणि हे आता नव्याने सगळं काही समोर आलंय, त्याच्यामुळे त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. आणि आनंदी म्हणते की असं कसं होऊ शकतं, मी ते पत्र लिहिलं होतं, मग त्या पत्रातला मजकूर बदलला कसा, तिला काही कळत नाही आहे. पृथ्वी म्हणतो की तुम्ही सगळेजण सर्रास खोटं बोलताय, तुम्हाला कोणालाच आम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली नाही. इतके दिवस आम्ही या घरामध्ये राहतोय, आम्ही या घराचे भाग नाही आहोत, आम्ही या घराचा पार्ट नाही आहोत का? कोणालाच आम्हाला खरं खरं काय आहे ते सांगावंसं वाटलं नाही आहे. सोयीस्कर तुम्ही सगळ्यांनी ठरवून इतके दिवस ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीत का, आणि कशासाठी? काय सिद्ध करायचं होतं तुम्हा लोकांना? ह्या आनंदीला आमचं मन जिंकण्याचा चान्स द्यायचा होता का? म्हणजे ही आमच्याशी चांगलं वागेल, आमच्या आवडीनिवडी जपेल, आमच्यासाठी सगळं करेल आणि आम्ही ह्या मुलीला एक्सेप्ट करू, असं म्हणायचं आहे का? आता आनंदी म्हणते की पृथ्वी असं काही नाही आहे, एकदा माझं ऐकून घे, माझं ऐकून घे प्लीज. पृथ्वी म्हणतो की बस, तुला मी किती वेळा सांगते की तू बोलू नकोस, मला तुझ्याशी तर बोलायचंच नाही आहे. युगंधर म्हणतो, पोरांनी तसं नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे मान्य आहे आमचं लग्न झालं आहे, पण ते आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, कसं झालं, हे एकदा समजून तरी घ्या. पृथ्वी म्हणतो, नाही आम्हाला हे ऐकून नाही घ्यायचं आहे कोणत्या परिस्थितीत झालं, काय झालं ते. मुळात तुम्ही ते सांगूच नका. इतके दिवस आहे ना मी तुमच्याबद्दल जो काही विचार करत होतो ना, तोच बरोबर होता, तेच अगदी राईट होतं. पण काय आहे ना, ह्या काही दिवसामध्ये तुम्ही दोघांनी जो काही प्लॅन केलात ना, प्लॅनिंग करून आमच्या डोळ्यावर जी पट्टी बांधलीत ना, त्याच्यामुळे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. मला असं वाटलं होतं की या जगातले तुम्ही ग्रेट बाप आहात. माझा काहीतरी गैरसमज झाला होता, पण नाही, मी बरोबर होतो, मी बरोबरच होतो आणि तुम्ही चुकीचे होतात. आता मिताली सुद्धा इथे सगळ्यांना म्हणत असते की का तुम्ही सगळ्यांनी हे केलं? तुम्हाला घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती ना, सगळ्यांना माहीत होतं ना की ह्यांचं लग्न झालंय. तुम्हाला कोणालाच आम्हाला सांगावंसं वाटलं नाही का? का नाही तुम्ही सांगितलं ही गोष्ट इतके दिवस आम्हाला, का नाही सांगितलीत? पृथ्वी म्हणतो, माई तुम्ही म्हणत होतात ना की मी हा फोटो, हे फॅमिली ट्री जाळून, आमच्या आठवणी जाळून खूप मोठी चूक केली. हो, मी खूप मोठी चूक केली, मी गुन्हा केला. पण ह्या सगळ्याला तुम्ही सगळे जबाबदार आहात. तुम्ही सगळे, काका, काकू, माई, बापू, तुम्ही सगळे जबाबदार आहात. कारण तुम्ही सगळ्यांनी ही वेळ आणलीत आमच्यावरती. इतके दिवस तुम्ही हे सत्य आमच्यापासून लपून ठेवलं नसतं तर ही वेळ आता आलीच नसते. तर मंडळी, हा पृथ्वी येताना नॉन स्टॉप बोलत असतो. आणि आता इथे युगंधरचा संयम तुटलाय आणि तो म्हणतो की बस कर. आणि तो जोरात आता इथे पृथ्वीवरती चिडतो आणि म्हणतो की आवाज एकदम बंद कर आणि मी काय बोलतो ते एकदा ऐकून घे. पण आता हा पृथ्वीसुद्धा चिडतो आणि म्हणतो की तुम्ही गप्प बसा, आज फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार, अजिबात तुम्ही बोलायचं नाही आहे. आणि मंडळी, आता इथे त्या पृथ्वीचे अजूनही प्रत्यारोप सुरू असतात. माई म्हणतात, अरे पृथ्वी, एकदा त्यांची बाजू तरी समजून घे, युगंधर काय म्हणतोय, त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं तरी ते तरी समजून घे. आता शिल्पासुद्धा म्हणते की पृथ्वी, तू समजतोस तसं काही नाही आहे, युगंधरने लग्न केलं, चूक केली आहे, पण ते सगळं का झालं, कशासाठी झालं, त्यावेळची वेळ काय होती, परिस्थिती काय होती, अरे ते तरी एकदा समजून घे रे. पण आता पृथ्वी म्हणतो की नाही आत्या, आता मला काही ऐकायचं नाही आहे, तुम्ही मला कोणीही काही सांगूच नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की ही मुलं तर रागारागाने निघून गेलेत, पण आता हे सगळेजण आहेत ना आनंदीला दोष देत असतात. शिल्पा आणि धनश्री सगळेजण आता आनंदीला म्हणतात की हे सगळं आहे ना, सगळं तुझ्यामुळे झालं आहे. आज त्या मुलांच्या मनातून ही पोरं उतरलेत, ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. आता ही धनश्रीसुद्धा म्हणत असते की आनंदी, तुझ्यामुळे पुन्हा एकदा या बाप आणि लेकांमध्ये दरी निर्माण झाली आहे, या सगळ्याला ना तूच जबाबदार आहेस. मंडळी, आता इथे सगळ्यांनी आनंदीला दोष दिला. बरं,
एकतर खोटं तू बोललीस आणि तिची शिक्षा आता इथे भाऊजींना भोगावी लागते. आणि त्यात ही जी शिल्पा आहे ती सुद्धा आनंदीला म्हणत असते की का का असं केलंस, का खोटं बोललीस, पत्र लिहिलं नव्हतंस तरी सगळ्यांना हे का सांगितलंस, म्हणजे तुला त्या अवॉर्ड फंक्शनला जायचं होतं म्हणून तू हे सगळं केलंस का, हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे झालंय, तुला मी सोडणार नाहीये. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की आनंदी आहे ना ती बिचारी किचनमध्ये असते आणि तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, रडत असते. आणि त्याच वेळेला हा आता विद्याधर तिथे येतो आणि त्याने हातातून आहे ना काळा रंग घेऊन आलेला असतो आणि तो काळा रंग त्याने आता आनंदीच्या चेहऱ्यावर मारलाय आणि म्हणतो की आज माझ्या जीवाला शांती मिळाली आहे, आज माझ्या जीवाला थंडक मिळाला आहे, कारण आज जशी तुम्ही माझ्या आयुष्याची दिवाळी केली होती तशी मी तुमच्या आयुष्याची होळी पेटवली, होळी. आणि तो काळा रंग त्याने त्याच्या चेहऱ्याला लावलेला असतो आणि म्हणतो की ही तर सुरुवात आहे आनंदी, आता बघशील ह्या पुढचं तुझं आयुष्य नरक असणार आहे, नरक ह्या घरामध्ये तुला सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत माझ्यासोबत जे जे वागलात ना त्या सगळ्याचा मी बदला घेणार आहे. तर मंडळी आता इथे आनंदी म्हणत असते की तुम्हाला जे काय करायचे ते करा, पण मी माझ्या मुलांचं मन पुन्हा जिंकवून दाखवेन आणि बापाच्या आणि मुलामध्ये झालेले सगळे गैरसमज मी स्वतः दूर करेन आणि हे कुटुंब पुन्हा एकत्र आणून बांधून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन.